कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो आनंदी, मला सांगा तुम्ही असं का केलं? घरातनं का निघून गेलात तुम्ही? मला तुमची काळजी वाटते ना. भाऊ नाही ते मी आहे पुढे बोलतो. भाऊ नाही, सरोज आजी मला काय खायला देत नाही. मला खूप भूक लागली भाऊ नाही. आनंदी बाळा, पण म्हणून कोणी असं वागतं का? असं घरातनं निघून जातं का कोणी? मला सांगा, तुम्ही गुड गर्ल आहात की नाही? हा, गुड गर्ल्स कशा असतात? त्या एकदम स्ट्रॉंग असतात, खूप ब्रेव असतात, हो की नाही? आता इथून पुढे असं बिलकुल वागायचं नाही. हा बरं, त्या काकांना जरा फोन देता का? काका, भावनाईला तुमच्याशी बोलायचंय. हॅलो. सर, प्लीज तुम्ही माझं एक काम कराल का? अहो, असं काय म्हणता, सांगा की. सर, आनंदींना खूप भूक लागली हो. तुम्ही जरा त्यांना खायला घेऊन देता? मी या नंबरवर पैसे पाठवते तुम्हाला. अहो, असं काय म्हणता, देतो की. येस येस, तुम्ही नका काळजी करू. हो, थँक्यू, खूप थँक्यू. अहो थँक्यू काय. येस, चला बाय बाय. भूक लागली, खाऊया काहीतरी मस्त. चला. माझा तर विश्वास बसत नाही ग भावना. अशी माणसं पण असू शकतात, आहे का ग? खरंच ना. आई, अगं खूप विचित्र माणसं आहेत ही. तुला माहितीये आई, जेव्हा श्रीकांत सर आणि त्यांच्या आई आपल्या भावनाताईला बघायला आल्या होत्या ना, तेव्हा या सुपर्णाने मला आमच्या खोलीच्या बाहेर पाठवलं होतं. तेव्हाच मला तिच्यावर डाऊट आला होता की ह्यांच्या डोक्यात ना काहीतरी शिस्त आहे. आई, मी तुला सांगते, ही माणसं ना अजिबात चांगली नाहीये. क्रिमिनल माइंडची माणसं आहेत ही. जानू बाळा, शांत हो. नाही आई, ही दोघंही नवरा बायको अशीच आहेत. त्यांनी जर आनंदीला नीट सांभाळलं असतं ना, तर ती अशी घर सोडून गेली नसती. माझा ना विश्वास बसत नाहीये या गोष्टीवर की जगात अजूनही अशी माणसं आहेत. मला जर खोलीत असं कोणी कोंडून त्रास दिला ना, तर मी अजिबात गप्प बसणार नाही. चांगलाच धडा शिकवेन त्यांना. जान्हवी बाळा, तुझी चिडचिड कळते मला, पण अगं प्रत्येक वेळी चिडून तिढा सुटत नसतो. आणि इथे तर आपल्या हातात काहीच नाही. शांत राहण्यापासून आपल्याकडे पर्यायच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.